सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये महिलांपाठोपाठ आता पुरुष देखील चेन स्नॅचर्सच्या रडारवर आल्याचं नाशिकच्या सिडकोत बघायला मिळालं. शहरात गेल्या 2 दिवसांपासून चेन स्नॅचर्स प्रकार घडत आहेत. आता महिलांपाठोपाठ पुरुष देखील रडारवर आलेले आहेत. असाच प्रकार सिडकोतील एकता चौकात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भावेश पवार आणि त्यांचे मित्र हे त्यांच्या घराजवळ गप्पा मारत उभे असतानाच त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या 2 दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील 4,86,000ची सोन्याची चेन लांबवत पोबारा केला. या घटनेत भावेश पवार यांच्या मानेला देखील दुखापत झाली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली असून या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेचा तपास अंबड पोलीस करत असून फिर्यादी भावेश पवार यांनी नाशिक न्यूजशी बोलताना घडलेली घटना कथन केली आहे. माझं नाव भावेश पवार. मी रात्रीच्या सुमारास 9-9:30च्या सुमारास इथं याच ठिकाणी उभे असताना माझ्या मित्राशी गप्पा मारत असताना मागून 2 इसमांनी येऊन माझी चैन खेचली. जवळजवळ 30-60 पळायची होती. त्यानंतर आम्ही त्यांचा पाठलाग केला, पण ते एकदम जोरात पळाले ते. मग त्यानंतर मी रितसर पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे. कुठल्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट? अंबड पोलीस स्टेशन इथं मी कंप्लेंट केलेली आहे. चेन किती रुपयाची होती? चैन ही जवळजवळ 5 लाखाच्या आसपास असं 7 तोळे सोनं होतं. 2 चैनी होत्या त्या. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.